मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. विभावरी मेघनाला म्हणत असते की पल्लवी कुठे आहे. तितक्यात पल्लवी तिथे येते आणि म्हणते की मी इथेच आहे विभा काकू, सोनं लुटायलाच आली आहे. पल्लवी तावडेला सोबत घेऊन आलेली असते. तावडेला सोबत बघून मात्र मोठी आई, मोठे काका आणि प्रदीप काकांचं तर तोंडचं पाणी पडतं. प्रभाकर सर मुद्दाम पल्लवीला विचारतात की कोण आहेत हे. मोठे काका त्याच्या जवळ येतात आणि म्हणतात की तू कशाला आला इथेच. सणासुदीच्या दिवशी तुम्ही लोकांच्या घरात घुसता, चालता हो इथून, आणि त्याला बाहेर काढू लागतात. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की दादा तुम्ही ओळखता या व्यक्तीला. मोठी आई म्हणते की ते सगळं आपण नंतर बघू. अहो तुम्ही या माणसाला पहिलं बाहेर घालवा बरं. मोठे काका त्याला बाहेर हकलवत असतात. तेव्हा पल्लवी म्हणते की मोठे काका 1 मिनिट, सण आहे, आजच्या दिवशी असं दाराशी आलेल्या व्यक्तीला बाहेर काढणं हे आपले संस्कार नाही आहेत. आणि त्याला बोलू देत, सांगू देत त्याला कोण येतो. तुम्ही त्याला कसे ओळखता आणि त्यांच्या येण्याने तुम्ही काय एवढे चिडताय हा प्रश्न पडतोय सगळ्यांना. मोठी आई म्हणते की अगं कोण कुठला माणूस, त्याला घरात घ्यायचं, बोलायला सांगायचं कशासाठी. की आपल्या घरात सारखी संकटं येतात, आणखी नको आहे काही. तेव्हा पल्लवी म्हणते की घरावरची संकट दूर करण्यासाठीच प्रयत्न करते मी, आणि एक संधी देऊयात त्याला, बघूयात काय बोलायचं त्याला. असं म्हणणं नाही पटलं तर मग त्याला बाहेर जायला सांगू ना. मला नाही वाटत यात काही गैर आहे. तावडेला म्हणते की बोला तुम्ही. तावडे सर्वांसमोर हात जोडतो आणि म्हणतो की मी तावडे. आदिती मॅमवर जो जीवघेणा हल्ला झाला त्यात माझा हात होता. ऐकून सगळे चकित होतात. तेव्हा तावडे म्हणतो की तेव्हा मला अटक झाली होती. विभा काकू मेघनाला म्हणते की पल्लवी अशा माणसाला का घेऊन आली आहे. तेव्हा मेघना देखील म्हणते की काहीच कळत नाही आहे. मग शांतनूला आठवतं की तो तावडेला भेटलेला आहे. तेव्हा शांतनू गोडाऊनमध्ये गेला होता तेव्हा मोठ्या काकांसोबत तावडे होता. तो तावडेच्या जवळ येतो आणि म्हणतो की येस मी ओळखतो या माणसाला, हा यातला गोडाऊनवर बघितलं होतं मी. पल्लवी म्हणते की आज सगळ्याच गोष्टींचा खुलासा होणार आहे. म्हणते की तावडे तुम्ही बोला, ते कोणालाही घाबरायची गरज नाही आहे, मोकळेपणाने सगळ्यांना सगळं सांगा. मित्रांनो, आज आपल्या लाईकचं टार्गेट असणार आहे 850 लाईक्स, तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सोबत चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि कमेंट केलेल्या दर्शकांची नावे ही व्हिडिओच्या शेवटी घोषित करण्यात येईल, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तावडे म्हणतो की आदिती मॅमवर हल्ला करण्यासाठी मला ह्या माणसाने सांगितलं, असं म्हणून तो मोठे काकांकडे बोट दाखवतो. सर्व ऐकून पुन्हा एकदा घरातले सर्व माणसं आश्चर्यचकित होतात. म्हणतो की यांनीच मला सांगितलं होतं, मला अटक झाली, मी पोलिसांचे फटके खाल्ले. मोठे काका तावडेची कॉलर पकडून म्हणतात की अरे काय बोलतोयस तू, डोकं फिरलंय का तुझं. पुढे जर एक शब्द जरी बोललास ना तर. तावडे म्हणतो की काय कराल, माराल का, जीव घ्याल. अहो दुसरं येतं तरी काय तुम्हाला. शांतनू तावडेवर ओरडतो आणि म्हणतो की तावडे कोणाबद्दल बोलतोयस तू, कुणावर आरोप करतोयस, कळतंय ना तुला, तुझी एवढी हिंमत. मोठी आई म्हणते की शांतनू अरे याला कोणीतरी पडवून पाठवलंय, हे सगळं याचं डोकं नाही आहे. ते येऊन काय बोलायचं, काय आरोप करायचे हे सगळं याला कोणीतरी शिकवलंय. प्रदीप म्हणतो की ह्या रस्त्यावरच्या माणसाच्या काय नादाला लागलोय आपण, आणि याची ही बडबड आपण का ऐकून घेतोय. प्रदीप तावडेला घराबाहेर हाकलत असतो तेव्हा तावडे म्हणतो की रस्त्यावरचा ओळखत नाही तुम्ही मला, मग तुमच्या कॉलेजच्या गोडाऊनमध्ये मला का डांबून ठेवलं होतं. पल्लवी सांगते की हो शांतनू, हा खरं बोलतोय. मला आठवतंय गोडाऊनजवळ आपण जेव्हा जात होतो तेव्हा आपल्याला प्रदीप काका तिथं दिसले. आपण त्यांना विचारलं तेव्हा सगळंच विचित्र वाटत होतं. यांनी सुद्धा आपल्याला नीट काही सांगितलं नव्हतं. तेव्हा शांतनूला गोडाऊनवरचा प्रसंग आठवतो. म्हणतो की काय वाटेल ते बोलू नकोस हा, त्यावेळी घाईत असेल मी. तेव्हा पल्लवी म्हणते की कसल्या घाईत, काही लपवण्याच्या. मला एक सांगा मोठे काका, कॉलेजच्या गोडाऊनचं कुलूप का बदललं गेलं होतं. मुळात कॉलेजच्या गोडाऊनमध्ये जर सगळ्यांचंच काम असतं त्याची चावी तुमच्याकडे, बाबांकडे, सगळ्यांकडे असायला हवी ना. शांतनूला पुन्हा एकदा तो प्रसंग आठवतो. प्रदीप म्हणत असतो की दादांनी नवीन चाव्या बनवायला लावलाय. प्रदीप म्हणत असतो की नवीन कुलपाची चावी फक्त दादांकडे आहे. तेव्हा पल्लवी म्हणते कुलपाची चावी फक्त दादांकडे, असं का. कारण दुसरं कोणीतरी तिथे जाऊ नये म्हणून. हे नक्की काय दडून ठेवलंय ते कोणाला कळू नये असं तुम्हाला वाटत होतं राईट. म्हणतो की अरे काय तोंडाला येईल ते बरळते ही मुलगी. शांतनू आता तूच सांग, आपल्या कॉलेजच्या गोडाऊनमध्ये कोणीही येतं, कोणीही जातं, अशा ठिकाणी एखाद्या माणसाला बांधून ठेवता येईल का. याही मनात विचार करते की शांतनूच जर विरोधात गेला तर काही खरं नाही. शांतनू म्हणतो की बरोबर आहे मोठे काका, पण मी जेव्हा तिथं आलो होतो तेव्हा मोठी आई म्हणते की अरे शांतनू काय चाललंय हे, कसली चर्चा करतोय आपण. कोणीतरी बाहेरचा माणूस येतो आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो.
हे आम्हाला वेठीला धरताय. मी म्हणाले ना याला कोणीतरी पढवून पाठवलंय, शिकवलंय काय बोलायचंय ते. तेव्हा तावडे म्हणतो की माझ्याकडे सगळे पुरावे आहेत मॅडम. आता असं म्हटल्यानंतर मोठे काका, प्रदीप काका आणि मोठ्या आईला पुन्हा एकदा जोरदार धक्का बसतो. तावडे म्हणतो की यांनी या हल्ल्यासाठी पैसे दिले होते. या गोडाऊनमध्ये मला बांधून ठेवलं होतं. धोका आहे असं वाटल्यावर मला दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेले आणि तिथंही मला बांधून ठेवलं. त्या यांचा फोन घेऊन मी पल्लवीला फोन करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाही नीट बोलणं झालं नाही. फोनच्या कॉल लिस्टमध्ये प्रदीप सूर्यवंशीचं नाव सापडेल. तारीख आणि वेळही सांगू शकतो. एकदा मी कसाबसा सुटून या घराबाहेरही येऊन गेलोय. तेव्हा पल्लवी म्हणते की पण यांनी याला इथं येऊन नाही दिलं, पकडून घेऊन गेले. तेव्हाही मला संशय आला होता. तावडे म्हणतो की गनच्या फोनवर मेसेज आले होते. मेसेज कोणी केले हे विचारण्यासाठी त्यांनी मला डांबून धरलं होतं, मारलं होतं खूप. की पण बराच छळ केलाय माझा. सगळे पुरावे देता येतील. एक सांगतो, आदिती मॅमवर जो जीवघेणा हल्ला झाला त्याचा डाव फक्त ह्या दोघांचाच होता. मोठी आई पुढे येऊन म्हणते, अरे काय बोलतोस काय तू? मेश्वरा, शांतनू, मी तुझी मोठी आई. तुला तळहाताच्या फोडासारखं जपलंय मी. कोणी खुनी असेल का सांग बरं तू मला. अरे आदितीवर जरा माझा राग असता तर मी सगळी माया तुझ्यावर का केली असती? ती बाई दुसऱ्याच्या मुलावर एवढा जीव लावते, ती कधी दुसऱ्या कोणाचा जीव घेऊ शकते का? तर मोठी आई म्हणून रडत असते. तेव्हा पल्लवी म्हणते की हो मोठी आई, मी दुसऱ्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि तोही एकदा नाही अनेकदा. तेव्हा मुद्दाम तुम्ही गॅसचं बटन ऑन ठेवलं आणि आदिती मॅमच्या जीवाशी खेळलात. एवढंच नाही तर अजून बरंच काही. सगळंच काढायचं म्हटलं तर खूप निघेल. तेव्हा मोठी आई म्हणते की काय बोलतेस तू? तुझ्याकडे काही पुरावा आहे का? पल्लवी म्हणते की पुरावा आहे. मला वाटलंच होतं तुम्ही पुरावा मागाल. दिवशी गॅस ऑन ठेवण्याच्या नादात तुमच्या हातातली बांगडी फुटली होती. बांगडी फुटल्यावर तुमच्या हाताला जखमही झाली असेल. जखमेची खूनही असेल अजून हातावर. पल्लवी मोठ्या आईचा हात शांतनूला दाखवते तर त्यावर खून असते. तर तुम्ही घरातल्या घरात एवढं करू शकता तर बाहेर करायला काय झालंय? शांतनू म्हणतो की केवळ एवढ्यावरून तू मोठ्या आईवर आरोप करतेस पल्लवी? हल्ल्यामागे मोठ्या आई आणि मोठ्या काकांचा हात आहे हे एवढ्यावरून सिद्ध होणार आहे? मोठी आई नाटकं करत म्हणते की अरे बघ ना रे, बघ तुझी बायको कशी आमच्या वाईटावर टपली आहे. प्रदीप म्हणतो खरं तर आदितीवर हल्ला करण्याच्या मागे हिच्या बाबांचा हात होता. हा तावडे त्यांचाच माणूस आहे. पल्लवी म्हणते हो का? हा माझ्या बाबांचा माणूस आहे? जर माझ्या बाबांचा माणूस आहे तर तुम्ही त्याला कॉलेजच्या गोडाऊनमध्ये का बांधून ठेवलं होतं? जर हा माझ्या बाबांचा माणूस असता तर माझ्या मंगळागौरच्या दिवशी तुम्ही याला का पैसे दिले? बोला ना, द्या उत्तर. मोठे काका सांगा सगळ्यांना. म्हणून याला पैसे दिले तुम्ही? तेव्हा शांतनू म्हणतो की मोठे काका बोला ना. गप्प बसू नका. गप्प बसल्याने आणखी कॉम्प्लिकेशन्स वाढतील. त्याचा वेगळाच अर्थ निघेल. तेव्हा प्रभाकर सर देखील म्हणतात की दादा काहीतरी बोला. राहण्याचा अर्थ हे सगळं काही चाललंय ते तुम्हाला मान्य असा होतो. या माणसाला ओळखता का? तावडे तुमचा माणूस आहे का दादा? आदितीवर जो हल्ला झाला तो? काका म्हणतात की खोटं आहे हे सगळं. मला अडकवण्यासाठीचा रचलेला डाव आहे हा. पल्लवी म्हणते की मग तसं सिद्ध करून दाखवा मोठे काका. तुमचा माणूस आहे, तुम्ही याला हल्ला करायला लावला होता, तुम्ही याला पैसे दिले होते आणि तुम्हीच याला बांधून ठेवलं हे मी सिद्ध करू शकते. सगळं खोटं आहे असं जर तुमचं म्हणणं असेल तर त्याचे पुरावे द्या मग. प्रभाकर म्हणतो की पल्लवी जे काही बोलते ना ते सगळे मुद्दे खरे आहेत दादा. मोठी आई म्हणते की सगळं लक्षात येतंय माझ्या. आमच्यावर केले जाणारे आरोप, पुराव्याची भाषा ही सगळं हिचं डोकं नाही आहे. हे सगळं या आदितीचं आहे. म्हटलं होतं ना हिला सगळं बळकवायचं आहे, ह्या घरावर हक्क गाजवायचा आहे, मला हकलून द्यायचं आहे या घरातून. म्हणून तर ही आम्हाला बदनाम करतीये. लक्षात येतंय का तुझ्या? आदितीजवळ जाते आणि म्हणते की सून आहेस का तू या घरची की वैरीण? विघ्न घालून तू आम्हाला रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करतेयस. कसला विकृत आनंद मिळतोय ग तुला? तेव्हा आदिती म्हणते की मला विकृत आनंद मिळतोय? काय बोलताय तुम्ही हे वहिनी? तेव्हा मोठी आई म्हणते की तू आधी गप्प बस. का छळ मांडलायस आमचा? हे सगळे खोटे पुरावे तू केलेत ना समोर. सगळा तुझाच डाव आहे ना? कबूल कर आदिती, कबूल कर. शांतनू म्हणतो की नाही मोठी आई, हे त्यांनी केलंय असं वाटत नाही मला. आजपर्यंत अत्यंत चुकीचं वागत आलंय. पण तुम्हाला अडकवण्यासाठी त्या असं काही करणार नाही. स्वतःवरच्या हल्ल्याचा असा गैरफायदा नाही घेणार त्या. मला अडकवण्याचं काम दुसरं कोणाचं तरी असू शकतं. हे त्यांनी केलं नाही एवढं नक्की. शांतनूने आदितीची बाजू घेतल्यामुळे प्रभाकर आणि आदितीला बरं वाटत असतं. हे काका म्हणतात की दुसरं कोणाचं काय, हे उद्योग ह्या पल्लवीचेच आहेत. ती मला खरं सांग, हा माणूस तुला कुठे भेटला? काय नाव ह्याचं? तावडे. त्याला तूच पढवलंय ना पोपटपंची करायला? कुठे गेली होतीस कुठे तू? ते सांग आधी.
पल्लवी म्हणते की आत्ता सांगेल याला कुठून आणलंय मी, पुराव्यांशिवाय बोलत नाही मी मोठे काका. याला कुठे बांधून ठेवलं होतं ना तिथंही घेऊन जाऊ शकते मी. ते पुरावे देईल, चला माझ्यासोबत. मोठे काका रडायला लागतात आणि म्हणतात की बस, एवढंच बघायचं बाकी होतं. मला दोषी ठरवण्यासाठी एवढं नाटक करण्यापेक्षा पोलिसांनाच बोलवायचं ना. आई म्हणते की अहो तुम्ही शांत व्हा, आपण सगळ्यांना नकोसच झालोय. आदितीला आणि पल्लवीला या घरावर राज्य करायचंय ना, करू देत त्यांना. तेव्हा मोठे काका म्हणतात की बोलवा पोलिसांना, खडी फोडायला पाठवा आम्हाला, फासावरती लटकवा आम्हाला, म्हणजे सुटला तुम्ही सगळे. शांतनू म्हणतो की मोठे काका प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, का तुम्ही दोषी आहात हे कोणीच ठरवलेलं नाहीये. मोठे काका म्हणता अरे तसंच तर बोलतीये ही, पुरावे द्यायची भाषा करते बघ. तेव्हा शांतनू म्हणतो की मग आपण शोधू पुरावे, मी निर्दोष आहात हे सिद्ध करू आपण. तुम्ही काहीही केलं नाहीये मोठे काका, पर माझा विश्वास आहे, पण त्यासाठी आपल्याला पुरावे दाखवावे लागतील ना. गणपतीत सुद्धा तुमच्यावर असेच आरोप झाले होते. आपल्याकडं पुरावे नाहीये म्हटल्यावर या माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवतील सगळे. मोठी आई म्हणते की शांतनू म्हणजे तू तुझ्या मोठ्या आईवर आरोप करतोयस. शांतनू म्हणतो की नाही मोठी आई, मी तुमच्यावर आरोप करत नाहीये, तुमच्यावर कोणी आरोप करू नये म्हणून मी झगडतोय. माहिती आहे तुम्ही काही केलं नाही, पण तुमच्यावरचे आरोप सिद्ध करण्यासाठी हे पुरावे खोटे आहेत असं सिद्ध करावं लागेल. आणि आता ते मिळाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. चल पल्लवी, सगळे पुरावे बघायला तयार आहे, बघू ते काय काय आहे ते. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे शांतनू आणि पल्लवी जेव्हा घरी येतात तेव्हा मोठे काका म्हणतात की अरे बघतोयस काय, असं मिळाले का काही पुरावे. प्रभाकर म्हणतो की शांतनू अरे बोल ना, काहीतरी उत्तर दे. शांतनू म्हणतो की मी तिथे जाऊन सगळं बघून आलोय आणि मी जे काही बघितले त्यावरून मला लक्षात येतंय की तावडे जे सांगतोय ते खरंय, जे सांगतोय ते खरंय. मित्रांनो, कालच्या भागामध्ये पहिल्या 3 तासात कमेंट करणारे दर्शक आहेत विमाल केसकर, राणी बेलोटे, स्वाती पाटील, रोहिदास सोनवणे, रुपाली काटेला, गौरी कानडे, सगंधा चिर्लेकर, इंदिरा राणे, नितीन लांडे, आकाश दहिगुडे, वृंदा भोंडवे, लबाडे, विद्या नारवडे, रचना उपाडे, विजेता घंगाव, अजय माने, रत्नाजा पाडाळकर, निकिता दोशी, कैलास जाधव, मनीषा पळाव, गीता आर, मधुरी पाटील, रोशनी पाटील, योगेश पावसे, मंदारवी बोधारे, सिकंदर कपडी, मा भगत, रोहिणी कुलकर्णी, पूनम, मयुरी चौघुले, सुभाष सुरायता, वर्षा खांडे. अजून बऱ्याच प्रेक्षकांनी व्हिडिओला कमेंट केल्या आणि व्हिडिओला छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.